नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ऑनलाईन अंकगणित या कोर्समध्ये। मित्रांनो, आपण लयबद्ध अक्षरमालिका ही सिरीज सुरू केलेली आहे, तर त्याच्यातला पार्ट 1 आपण बघितलेला आहे। तर आज आपण पाहणार आहोत पार्ट 2। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काही अजून 10 उदाहरणं पाहणार आहोत। तर लयबद्ध अक्षरमालिकावरचे जेवढे आपण प्रश्न घेतले तेवढे तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करा। त्या सिंपल लॉजिक तुम्ही दुसऱ्या एक्झाम्पलला अप्लाय करू शकता। ठीक आहे, तर आजचा पहिला प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 11। तर प्रश्न क्रमांक 11 पहा मित्रांनो, पी क्यू आर एस असं काही मध्ये दिलेलं आहे। सर्वात अगोदर आपण लिहून घेऊ, पी मिसिंग आर एस क्यू डॅश एस पी आर, त्याच्यानंतर पी क्यू एस डॅश क्यू आर। सर्वात अगोदर आपण तिथले किती अक्षर आहेत, याच्यामध्ये किती अक्षर आहेत ते मोजून घेऊ। ठीक आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16। तर 16 असतील तर 4 4 चे आपण 4 गट बनवूया, जेणेकरून ते लवकरात लवकर सॉल्व्ह होईल। तर याच्यामध्ये पहा, इकडे या ठिकाणी पी आहे, या ठिकाणी क्यू आहे, या ठिकाणी आर आहे, तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, एस। तर पी क्यू आर एस या ठिकाणी दिलेलं आहे। आणि जर प्रत्येक वेळेस जर तुम्ही प्रत्येक कॉलम बॉक्स मध्ये जर बघितलं तर पी क्यू आर एस ही सिरीज आहे, परंतु त्याचे जे सिक्वेन्स आहे ते आपल्याला समजणार नाही। तर डायरेक्टली या ठिकाणी पी आर एस आहे, तर कशाची कमतरता वाटते आपल्याला, या ठिकाणी क्यू। तर या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो, पी क्यू आर एस। या ठिकाणी क्यू दिला आहे, एस दिला आहे, पी दिला आहे, परंतु काय मिसिंग आहे त्या ठिकाणी, तर आर हा मिसिंग आहे। पी क्यू आर, त्याच्यानंतर काय दिला आहे, एस। तर ह्या कॉलम मध्ये कशाची आवश्यकता लागेल आपल्याला, आर ची। त्याच्यानंतर पुढच्या पहा, पी क्यू आर, तर या ठिकाणी काय आवश्यकता असेल, एस। पी क्यू आर एस, तर या ठिकाणी क्यू दिलेला आहे, आर दिला आहे, एस दिला आहे, परंतु काय नाहीये, पी नाहीये। म्हणजे प्रत्येक बॉक्स मध्ये जे पी क्यू आर एस चा जो गट आहे, जो नंबर नसेल त्या ठिकाणी तो अक्षर लावायचा आहे। तर या ठिकाणी काय आला, क्यू आर एस पी। तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर मिळणार आहे मित्रांनो, तर काय येईल, क्यू आर एस पी। क्यू आर एस पी, पर्याय क्रमांक 3। तर अशा पद्धतीने सुद्धा या ठिकाणी असं लॉजिक वापरलं जातं। काही तळ म्हणजे लयबद्ध जर न बसला, परंतु जे पी क्यू आर एस गट न बसला असता, परंतु त्याच्यामध्ये जे नंबर आहेत ते मिसिंग आहेत, म्हणून आपण जे 4 चे आहेत तर या ठिकाणी क्यू ची आवश्यकता होती, तर या ठिकाणी सुद्धा पी क्यू आर एस, परंतु या ठिकाणी आर नव्हता म्हणून आपण आर घेतला। तर अशा पद्धतीने ह्या एक्झाम्पल मध्ये लॉजिक लावलेलं आहे पी क्यू आर एस चं। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 12। याच्यात काय म्हटलंय मित्रांनो, सर्वात अगोदर आपण ते अक्षर लिहून घेऊ, ए बी डॅश डी ए डॅश सी डॅश ए बी सी डॅश ए बी सी डी। ओके, तर या ठिकाणी पाहूया किती अक्षर आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16। याही ठिकाणी सुद्धा किती अक्षर आहेत, 16। तर आपण 4 चे गट बनवूया। तर 4 चे गट बनवलं काय दिसतं मित्रांनो, या ठिकाणी सुरुवात जर ए ने, ए बी, तर डी एन कशाने, शेवट कशाने, डी ने। या ठिकाणी सुरुवात ए ने, तर या ठिकाणी सुद्धा सुरुवात ए ने। ते ए बी सी डी दिलेले आहे, तर या ठिकाणी जर ए बी असेल तर या ठिकाणी सी असेल, ए बी सी डी। तर सिंपल लॉजिक आहे पहा, ए बी सी डी। तर ए बी सी डी ची अक्षर मालिका काय होते, पुन्हा पुन्हा येते। तर आपल्या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते काय असेल, सी बी डी डी। काय असेल मित्रांनो, सी बी डी डी, सी बी डी डी, पर्याय क्रमांक 1। पर्याय क्रमांक काय असेल, 1। तर अशा पद्धतीने सिंपल एक्झाम्पल लयबद्ध अक्षर मालिका विचारतात। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 पहा, खालील श्रृंखला पूर्ण करा। हा प्रश्न विचारला आहे वाशिम जिल्हा पोलीस 2017 मध्ये। ए डॅश डी सी ए डी डॅश सी डॅश डी डी डॅश। तर या ठिकाणी 4 अक्षर मिसिंग आहेत, तर पर्यायामध्ये सुद्धा 4 अक्षर आहेत। सर्वात अगोदर आपण अक्षर मोजून घेऊ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। तर या ठिकाणी जे 12 अक्षर दिले, तर आपण 4 चे 3 गट करूया, 4 चे 3 गट। ठीक आहे, याच्यात काय दिसतंय मित्रांनो, पहा सुरुवात ए ने, शेवट सी ने, सुरुवात ए ने, शेवट सी ने। तर या ठिकाणी मध्ये डबल डी आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपण डबल डी घेतला, या ठिकाणी सुद्धा एक डी आहे, दुसरा डी डबल घेतला।
जर मध्ये डबल डी घेतला तर बाजूला शेवट आणि सुरुवात मध्ये काय आहे ए आणि सी आहे. या ठिकाणी ए सी, या ठिकाणी ए सी, तर या ठिकाणी सुद्धा काय येईल ए सी. तर आपल्या प्रश्नाचं जे उत्तर मिळालं ते काय मिळालं डी डी ए सी, डी डी ए सी. काय मिळालं मित्रांनो डी डी ए सी, पर्याय क्रमांक 2. तर अशा सोप्या पद्धतीने प्रश्न सुद्धा या अक्षर मालिका सिरीज मध्ये विचारले जातात. चला पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 14. आता प्रश्न क्रमांक 14 पहा, झेड किंवा झेड असं काही दिलेले आहे, पी एक्स झेड वगैरे. सर्वात अगोदर आपण लिहून घेऊ काय ते झेड एक्स पी डॅश एक्स झेड डॅश एक्स पी पी एक्स झेड झेड एक्स डॅश पी एक्स डॅश. सर्वात अगोदर आपण ते मोजून घेऊ किती आहे 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि 3 18. जर 3 3 चे 6 बनवले तर लवकर लॉजिक समजणार नाही, परंतु जर 6 चे जर 3 बनवले तर लवकरात लवकर लॉजिक समजेल. दोन्ही पद्धतीने लॉजिक आपण अप्लाय करू शकतो. 3 आणि 3 6, 3 आणि 3 6, 3 आणि 3 6. याच्याने काय समजतं मित्रांनो पहा, शेवट आणि सुरुवात झेडणे. तर या ठिकाणी सुद्धा शेवट आणि सुरुवात झेडणे, तर या ठिकाणी सुद्धा शेवट आणि सुरुवात झेडणे. म्हणजे या ठिकाणी जर झेड असेल तर या ठिकाणी काय येईल झेड, या ठिकाणी काय येईल झेड. ओके, झेड एक्स पी पहा, एक्स पी नंतर काय जर मी म्हटलं झेड एक्स पी तर पी एक्स झेड आहे. काय मित्रांनो झेड एक्स पी तर पी एक्स झेड, झेड एक्स पी पी एक्स झेड, झेड एक्स पी आणि पी एक्स झेड. तर अशी सिरीज रिपीट होते, झेड एक्स पी पी एक्स झेड, झेड एक्स पी पी एक्स झेड. जर 3 3 ची जर 6 बनवले तर पहिल्या जोडीमध्ये काय येईल झेड एक्स पी, दुसऱ्या जोडीमध्ये काय येईल पी एक्स झेड, तिसऱ्या जोडीमध्ये काय येईल झेड एक्स पी, चौथ्या जोडीमध्ये काय येईल पी एक्स झेड. असे हे सिरीज रिपीट होते. परंतु आपण 6 चे जर 3 बनवले तर लवकरात लवकर आपलं लॉजिक समजलं. तर या ठिकाणी काय असेल पी झेड पी आणि शेवट कशाने असेल झेड, पी झेड या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पी झेड. पर्याय क्रमांक पी झेड कुठे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. तर अशा सोपं लॉजिक या ठिकाणी, परंतु तुम्ही 3 3 चे जर 6 बनवले तर खूप वेळ जातो त्या ठिकाणी. म्हणजे पहिली जोडीचं तिसरी जोडीशी कम्पेअर करावं लागेल, दुसरीशी चौथी, चौथीची 6वी, तिसऱ्याची 5वी असे आपल्याला या ठिकाणी कम्पेअर करावे लागेल. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 15. तर या प्रश्न क्रमांक 15 मध्ये जी सिरीज वरती आहे ती सिरीज मी खाली लिहिलेली आहे, परंतु काही या ठिकाणी अक्षर राहिले असेल तर ओरिजिनल जी सिरीज रिपीट म्हणजे क्लिअर केली असेल तर ती असेल एबीसी एक्स एफ डॅश ए बी वगैरे. ठीक आहे. तर याला आपण टोटल मोजूया किती आहेत 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15. म्हणजे आपण 5 चे जर 3 बनवले किंवा 3 चे जर 5 बनवले, 3 चे जर 5 बनवले किंवा 5 चे 3 बनवले, पण 5 चे जर 3 बनवले तर लवकरात लवकर सॉल्व्ह होतील. 3 आणि 2 5. ठीक आहे. 3 चे बनवून पाहू सुरुवातीला, जेणेकरून लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. आणि नाही झालं तर आपण 5 ने सुद्धा सॉल्व्ह करून पाहू. या ठिकाणी एबीसी आहे, तर या ठिकाणी एबीसी दिसतोय, तर पहिली आणि तिसरी सी कम्पेअर केली आहे एबीसी, तर या ठिकाणी काय असेल सी. त्याच्यानंतर हा एबीसी कुठे कम्पेअर केला आहे शेवटची, म्हणजे या ठिकाणी काय असेल ए. तर शेवटी सी ए पाहिजे. ठीक आहे, एक मिसिंग आहे. दुसरी आणि चौथी जोडीचा जर विचार केला तर इकडे एक्स एफ आहे, तर एफच्या अगोदर काय येऊ शकतो एक्स. इकडे काय आहे व्ही, तर एफच्या नंतर काय आला व्ही. म्हणजे एबीसी एक्स एफ व्ही, एबीसी एक्स एफ व्ही ही सिरीज रिपीट होते. तर आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय सुरुवातीला व्ही, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर एक्स, त्याच्यानंतर ए, व्ही सी एक्स ए. तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आलं ते काय मिळालं मित्रांनो व्ही सी एक्स ए, व्ही सी एक्स ए. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल व्ही सी एक्स ए. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 पहा, लिहून घेऊ ए बी बी डॅश ए डॅश बी ए बी डॅश ए. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा काय दिलंय ए बी डॅश ए डॅश. सर्वात अगोदर आपण ती सिरीज मोजून घेऊ काय दिलंय तर. ओके. तर 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12. ठीक आहे. 3 3 चे 4 बनवूया किंवा 4 चे 3 बनवूया. 4 चे जर 3 बनवले तर लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. पहा सुरुवात ए ने शेवट ए ने, सुरुवात ए ने शेवट ए ने. म्हणजे असा विचार केला या ठिकाणी तर सुरुवात आणि शेवट काय आला ए,
या ठिकाणी सुद्धा ए दिलाय. पूर्ण विचार केला ए बी बी ए, तर या ठिकाणी काय येईल ए बी बी ए, तर या ठिकाणी ए बी बी ए, म्हणजे जे उत्तर मिळालं ते काय मिळालं ए बी बी. जी सिरीज रिपीट होते ती कोणती आहे ए बी बी ए, तर प्रत्येक ठिकाणी ती पहा ए बी बी ए बी बी ए. ओके, तर आपल्या जे ह्या प्रश्नाचं जे उत्तर मिळालं ते काय मिळालं ए बी बी, पर्याय क्रमांक 3. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 सुद्धा आपण लिहून घेऊ. 101-10-11-11-0001. सर्वात अगोदर हे पण मोजून घेऊ. असं काही नाही की त्या ठिकाणी ABCD जे अक्षर असतील असं नाही, तर नंबर सुद्धा दिलेले असतील. त्या नंबर मध्ये सुद्धा आपल्याला लयबद्ध ओळखावा लागेल की त्याच्यामध्ये काय जम्पिंग केलेलं आहे. ओके, तर 2 2 4 2 6 2 8 2 2 10 2 12 2 14 2 16. 16 आलं म्हणजे 4 4 चे गट लक्षात ठेवा. तर 4 चे गट बनवूया आपण. तर 4 च्या गट मध्ये जर दिसतोय आपल्याला शेवटी एक पूर्ण अंक आहे 1101, म्हणजे शेवटी 01 आहे, तर या ठिकाणी 01 घेतला. शेवटी 101 आहे, तर म्हणजे या ठिकाणी काय असेल 1, म्हणजे 1101 ची सिरीज काय होते रिपीट होते 1101. तर या ठिकाणी 1 1 1 0, तर 11 10 या प्रश्नाचं काय असेल मित्रांनो उत्तर 11 10. पर्याय क्रमांक 4. म्हणजे ABCD नसून नंबर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले असतात. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. आता प्रश्न क्रमांक 18 जर बघितला तर पहा, त्यालाही आपण लिहून घेऊ. GHHKMNO-PQSTT. इथं जे अक्षर आहेत ते सर्व वेगवेगळे आहेत. वेगवेगळे जर असतील त्या ठिकाणी आपले नंबर ABCDतले जे नंबर असतात ते दिले तर लवकरात लवकर आपलं लॉजिक समजतं मित्रांनो. आता पहा 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15. 3 3 चे गट केले तर डिफरंट असं पण 3 3 चे गट करूया. पहा या ठिकाणी GHH आहे, तर शेवटचे जे 2 नंबर आहेत ते डबल येत आहेत. HH या ठिकाणी सुद्धा डबल येत आहेत. या ठिकाणी नाहीये, पण या ठिकाणी नाहीये, परंतु या ठिकाणी सुद्धा डबल हा अक्षर येतोय बरोबर. मग TT जर डबल येतोय, इकडे डबल K येतोय, डबल H येतोय, तर इकडे जर शेवटचे N असतील तो काय असेल डबल N. या ठिकाणी काय असेल डबल Q. या ठिकाणी काय असेल K. आता इकडे जर G दिला आहे, इकडे M दिला आहे, इकडे P दिला आहे, इकडे S दिला आहे, तर असं या ठिकाणी कोणता अक्षर असू शकतो. जर नसला तर नंबर द्या, जर नसतील नंबरही नाही पाठ असेल तर ऑप्शन पहा की शेवटच्याच ठिकाणी NQ पाहिजे. शेवटच्या ठिकाणी काय पाहिजे NQ. तर असा एकच ऑप्शन आहे की शेवटी काय आहे मित्रांनो NQ. म्हणजे या ठिकाणी काय असू शकतो JNQ. आता J कसा आला ते पण समजून घेऊ. याचा नंबर 7 आहे तर हा 8 8 दिलेला आहे. याचा नंबर 10 आहे तर हा 11 11 दिलेला आहे. याचा नंबर 13 आहे तर हा 14 14 दिला आहे. याचा नंबर जर 16 आहे तर हा 17 17 दिला आहे. आणि याचा जर 19 असेल तर हा 20 20 दिला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने नंबर जर आपण टाकले त्याही ठिकाणी सुद्धा नंबरवरून सुद्धा आपलं लॉजिक या ठिकाणी मिळतं मित्रांनो. तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 JNQ. चला पुढचा प्रश्न पाहूया. आजच्या सेशनचा सेकंड लास्ट प्रश्न असेल तर तोही पाहून घेऊ. सर्वात अगोदर आपण ती सिरीज लिहून घेऊ मित्रांनो. डॅश A A B B डॅश A B B A डॅश B. ओके, मोजून घेऊ. सर्वात पहिले 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12. ठीक आहे, 3 3 चे आपण गट बनवूया. या ठिकाणी पहा शेवटी ट्रिपल A, या ठिकाणी सुरुवात डबल B आहे, या ठिकाणी शेवटी डबल B आहे, तर या ठिकाणी शेवटी A B B येऊ शकतो का नाही. मग याच्यात जर आपल्याला या ठिकाणी लॉजिक जर समजत नसेल तर आपण मोठ्यांचे पेअर बनवूया. पहा 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12, तर 4 चे गट बनवूया जेणेकरून आपल्याला जर लॉजिक समजलं तर बेटर असेल. पहा या ठिकाणी सुरुवात B ने, शेवट B ने, सुरुवात B ने, शेवट B ने, म्हणजे या ठिकाणी सुरुवात कशाने असेल B B A A B, तर मध्ये डबल A आहे तर या ठिकाणी सुद्धा मध्ये डबल A असेल, या ठिकाणी सुद्धा मध्ये डबल A असेल. B A A B B A A B ही अक्षर मालिका काय होते रिपीट होते. म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर असेल B A A काय असेल मित्रांनो B A A. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं B A A
पर्याय क्रमांक 2. समजलं मित्रांनो. जर 3-3चे लॉजिक जर समजत नसेल तर 4-4चे 3 किंवा 3-3चे 4, 3-3चे 4 जर आपण गट पडले तर तिथं बघितल्यावरच आपल्याला कळतं. परंतु जर काही लॉजिक बसत नसेल तर 4-4चे 3 गट बनवा. ओके, चला आजच्या सेशनचा आपण शेवटचा प्रश्न पाहूया. हा शेवटचा प्रश्न पाहिल्यानंतर हा टॉपिक जो आहे अक्षर मालिका हा तुमचा पूर्ण खतम होणार आहे. तर इथले जे 10 आपण जे 20 प्रश्न घेतले ते 20 प्रश्न व्यवस्थित तुम्ही ट्राय करा आणि त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न असतील तर हेच लॉजिक तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा. ओके, ए बी डॅश डी ए डॅश सी डी ए बी डॅश डी ए डॅश सी डी. तर या ठिकाणी सर्वात टोटल अक्षर मोजून घेऊ. 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16. तर 4-4चे गट बनवूया आपण. ठीक आहे, 4-4चे 4 गट बनवले. तर या ठिकाणी ए बी आणि शेवट डी, या ठिकाणी ए आणि डी, ए आणि डी म्हणजे काय वाटतं मित्रांनो, ए बी सी डी. पहा ए बी सी डी, कारण डी च्या अगोदर काय आहे सी, तर या ठिकाणी डी च्या अगोदर सी दिला म्हणून आपण डी च्या अगोदर सी घेतला आणि जर रीड केली तर काय सिरीज तयार होते, ए बी सी डी, ए बी सी डी, ए बी सी डी आणि ए बी सी डी. तर ए बी सी डी, ए बी सी डी ही अक्षर मालिका काय होते या ठिकाणी रिपीट. तर आपल्या प्रश्नाचं जे उत्तर मिळालं ते काय मिळालं, सी बी सी बी, सी बी सी बी. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक सी बी सी बी म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. मित्रांनो, आपण जे टाईप बघितले भाग 1 भाग 2 हे होते अक्षरमालावर आधारित. अक्षरमालावर आधारित आपण बघितला भाग 1 ती वर्णमाला श्रेणी. त्या ठिकाणी फक्त आपण वर्णमाला श्रेणी रिपीट कशी होते किंवा पुढचा अक्षर काय येतो ते आपण बघितलं. त्याच्यानंतर जो भाग 2 आहे तो भाग 2 आहे लयबद्ध अक्षर मालिका. तर लयबद्ध अक्षर मालिकावर सुद्धा आपण 2 व्हिडिओ दोन भाग अपलोड केले आहेत, ते व्यवस्थित पहा. तर लयबद्ध अक्षर मालिका या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. थँक्यू, धन्यवाद.